सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. आपल्या राज्यातील 13 कोटी लोकांना आपण एक आरोग्याची योजना चालू केली. ही योजना तशी पाहिली तर 1997 सालापासून चालू होती, परंतु अतिशय छोट्या प्रमाणावरती चालू होती. 2010-11 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने ही योजना चालू झाली आणि 1.5 लाखापर्यंतचे सगळे आपण त्याच्यामध्ये आजार हे मोफत विमा योजनेतून करण्याचा निर्णय घेतला. पुढे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये या योजनेचं नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना असं करण्यात आलं. आणि मला या सभागृहात आज आपल्या माध्यमातून सरकारचं अभिनंदन करायचंय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पण अभिनंदन करायचंय की ही योजना आता त्यांनी 5 लाखापर्यंत केली आणि कुठल्याही उत्पन्नाची अट न ठेवता ही योजना केली. मला असं वाटतं की ऐतिहासिक असा निर्णय हा या देशाच्या दृष्टीने झालेला आहे. देशात पहिलं आपलं राज्य आहे की 100% लोकसंख्येच्या लोकांना अगदी श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापासून गरीबातल्या गरीब माणसापर्यंत सगळ्यांना ही योजना आता लागू करण्यात आलेली याचा आणि आजच 1 जुलै 2024 पासूनच ती लागू होणार आहे असं म्हणजे आता झाली असं आपण या ठिकाणी केलेलं आहे. सभापती महोदय, मात्र ही योजना लागू करत असताना काही अडचणी आज सगळ्यांसमोर येत आहेत आणि त्या काही प्रश्नांच्या माध्यमातून मला त्या अडचणी आता माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे. माननीय मंत्री महोदय, ही योजना पूर्वी 900 हॉस्पिटल्समध्ये होती आणि आपल्या उत्तरात आपण सांगितलंय की जवळजवळ 350 पैकी 137 तालुक्यांमध्ये ही योजना अद्यापर्यंत लागू नाही, म्हणजे एकही दवाखाना किंवा एकही हॉस्पिटल या योजनेमध्ये नाही. हा असमतोल आपण कशा पद्धतीने भरून काढणारे हा खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न सभापती महोदय असा आहे का याच्यामध्ये ज्या काही चुका होतात, याच्यामध्ये ज्या काही तक्रारी येतात, या तक्रारींमध्ये हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोगस पेशंटच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या येत असतात, मात्र त्याच्यावर अद्यापर्यंत कुठली ठोस कारवाई झालेली दिसत नाही. तर अशी काही नाही, बोगस हॉस्पिटल काय करतात, बोगस पेशंट दाखवतात जीवनदायी योजनेत, इन्शुरन्सच्या त्या स्कीमची चर्चा मध्ये ते प्रश्न आहे. पण अशा हॉस्पिटल्सवर कारवाई आणि ब्लॅकलिस्ट आपण करत असतो, परंतु ती माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माहित नसतं की कोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहे. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि उपचार झाल्यावर बिल यायच्या वेळेस त्यांना सांगण्यात येतं. तुम्ही अतिशय व्यवस्थित एरवी काम करता, पण लक्षवेधी डेव्हलप करण्याचा संपूर्ण प्रत्येक सदस्याला लक्षवेधीतले प्रॉब्लेम माहिती आहेत. सभापती महोदया, हा इतका गंभीर प्रश्न आहे की याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न घेतले तर तुम्हाला परिणामकारक विचारले. पहिला प्रश्न मी त्यांना तोच विचारला की आपण 137 तालुक्यांमध्ये ही योजना कशी राबवणार आहात, दवाखाने त्याच्यात कसे ऍड करणार आहात, 1000 दवाखाने हॉस्पिटल ऍड करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. ते करताना या 137 तालुक्यांना प्राधान्य कसं देणार आहात. दुसरा, जे हॉस्पिटल चुकीच्या पद्धतीने काम करतायत, बोगस डॉक्टर करतायत, त्यांच्यावर कारवाई कशी करणार. तिसरा महत्वाचा प्रश्न सभापती महोदय मला हे विचारायचं आहे की 5 लाखाची योजना आपण केलेली आहे, परंतु ही योजनेची माहिती घेतली असता आम्हाला असं कळालेलं आहे की 1.5 लाख रुपये जे आहेत या 5 लाखापैकी ते इन्शुरन्स कंपनी देणार आणि 3.5 लाख रुपये जे आहे ते सरकार देणार, सरकार त्याची हमी घेणार. असं जर सरकार हमी घेणार असेल तर मग शिक्षण संस्थांना स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने प्रॉब्लेम झाला आणि 5-5 वर्ष 4-4 वर्ष आपण ते स्कॉलरशिपचे पैसे देऊ शकत नाही आणि अशाने ही योजना फसवी योजना होऊ शकते. या दृष्टीने आपण पूर्ण 5 लाखचे 5 लाख आपण इन्शुरन्सकडे देणार का, हा तिसरा प्रश्न. चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर आपण आपल्या उत्तरामध्ये दिलेलं आहे की डेंटलच्या ट्रीटमेंट ह्या कॉस्मेटिक येत असल्यामुळे आम्ही त्याला घेऊ शकत नाही, मात्र डेंटलच्या ट्रीटमेंट देखील अत्यंत महत्वाच्या आरोग्याच्या दृष्टीने असल्यामुळे डेंटल असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, उनानी असेल यांचाही समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे.
असा माझी मागणी आहे. तर त्याबाबतही आपलं काय उत्तर असेल ते आपण द्यावं. धन्यवाद. खरं तर आजचा हा दूध शर्करा योगा हा प्रश्न आणि लक्षवेधी अतिशय वेळेत गेले, कारण महात्मा फुले जनआरोग्य योजना ही आजपासूनच इम्प्लिमेंट झाली. खरं तर बराच पिरियड गेला याच्यामध्ये, 8-10 महिने गेला की ही हायब्रिड योजना करायची, ह्याचा केंद्राची मान्यता, केंद्राच्या सहकार्यानं करायची, 1.5 लाखाची 5 लाख करायची. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की ह्या ठिकाणी जवळपास 1000 हॉस्पिटल आपले इन पॅनल्ड होते ह्या महात्मा फुले योजनेचे. आणि पहिलं 1.5 लाखापर्यंतच हे उपचार पद्धती होती. प्रति कुटुंब विमा संरक्षण होतं. आणि ते आमच्या सरकारनं मागच्या वर्षी ते 5 लाख प्रति कुटुंब केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक आणखी अमेंडमेंट केली मागच्याच ह्याच्यामध्ये की किडनी ट्रान्सप्लांटमध्ये 2.5 लाख प्रतिवर्ष प्रति कुटुंबाचा आपण देत होतो. ती अमाऊंट ओढ आपण 4.5 लाख केली. त्याच्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये अगदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की लाभार्थी केवळ दारिद्र्य रेषेखालचे पिवळे केशरी रेशन कार्ड असायचं. पण आम्ही तो निर्णय काढून टाकला आणि संपूर्ण 12.5 कोटी जनतेसाठी आपण हा जो योजना आहे ती लागू केली. त्याच्यानंतर पूर्वी उपचाराची संख्या ह्याच्यामध्ये 996 होती. ती उपचाराची संख्या आजार वाढून आपण 1356 केली. आपला त्याच्यातला एक मुद्दा की डेंटलच्या बाबतीत जर अशा पद्धतीचा असेल, आपली जर इच्छा असेल किंवा सर्व सभासदांची इच्छा असेल की हा एक 1356 केली, मग एक उपचार त्याच्यामध्ये ऍड करण्यानं काय फरक पडतो. आज आपण सभागृहाला तेही सांगतो की तोही उपचार आपण ह्याच्यामध्ये ऍड करून टाकू, ती अडचण नाही. आणि आणखी एक महत्वाचा विषय की 137 तालुक्यामध्ये एकही हॉस्पिटल इन पॅनल नाही. तर त्याच्यामध्ये आपण माहिती घेतली तर त्या ठिकाणाहून 137 मध्ये हे सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे, ह्याच्यात ऍड झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. पण ह्या 137 पैकी फक्त 54 हॉस्पिटलने आम्हाला ऍप्लिकेशन केले ऑनलाईन की आम्हाला ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा. त्याचा अगदी प्रायोरिटीने आपण विचार करू आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी तत्वता देण्याचा आपण प्रयत्न करू. जे उर्वरित तालुके शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या सरकारी त्या भागात जे सरकारी हॉस्पिटल असतील त्यांना आपण या योजनेमध्ये घेऊ. आणि ज्या ठिकाणी पुन्हा प्रायव्हेट हॉस्पिटल त्याकडे असतील आमचं डेलिगेशन त्यांच्याकडे जाईल आणि त्यांना ही बाब किती गंभीर आहे आणि किती महत्वाची आहे जनतेच्यासाठी हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू. आणि जेणेकरून 137 तालुक्यामध्ये ही योजना कशी जाईल, पोहोचेल याचा आपण प्रयत्न करू. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.